लोकसभेसंदर्भात मनसेकडून चाचपणी सुरू, काय निर्णय घ्यायचा तो लवकरच घेऊ, राज ठाकरे यांनी दिली माहिती। देशात सध्या सुरू असलेले राजकारण हे भाजपलाही न परवडणार, राजकारण्यांना मतदारांनीच वटणीवर आणणं गरजेचं असल्याचा राज ठाकरेंचा आरोप। मराठा आरक्षणावेळी काय घडलं हे समजलं नाही, विजय झाला म्हणता मग पुन्हा उपोषण का, राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल। कोल्हापूरमधल्या सभेतून उद्धव ठाकरेंची भरत गोगालेंवर टीका, कोट शिवून तयार होते पण मंत्रीपद स्वप्नातच राहिल्याचा लगावला टोला। महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित, जागा वाटपासंदर्भात महत्त्वाच्या चर्चेची शक्यता। तर विदर्भातील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात, काँग्रेसला 6, ठाकरेंना 2 आणि राष्ट्रवादीला 1 तर वंचितला 1 जागा मिळण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जे.पी. नड्डांची घेतली भेट, मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि आम्ही एकत्र बसून जागा वाटपाबद्दल ठरवू, फडणवीसांनी दिली माहिती। अंजली दमानी यांच्या दाव्याचं भुजबळांकडून खंडन, माझी पक्षात घुसमट होत नाही, भाजपकडून कोणतीही ऑफर नसल्याचं भुजबळांचं स्पष्टीकरण। आणि मुंबई महापालिकेचा 2024-25 साठीचा 59,954 कोटींचा अर्थसंकल्प सादर, पालिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प। आणि आता बघूयात बातम्या आपण राज्यभरातल्या, त्यातली सुरुवातीची बातमी आहे मनसेची आणि निवडणुकांसंदर्भातली बातमी आहे, त्याने आपण बुलेटिनची सुरुवात करतोय। कारण लोक